थांबा. एक जण तिकडं तिकडं जा बरं. एक जण तिकडं हुडका आणि वर नका हुडकू. डोळ्यात तेल घालून हुडका चांगलं. आता कुठं कुठं उडकायचं त्या बाळूला? अक्का बी काय काम लावते आपल्याला? हे काय काम आहे का लोकांच्या पोरासने हुडकायचं? अरे तरण्यात ताट पोरी हुडकायचं वय माझं. बसलो बिन लग्नाचा पंचाच्या मेहरबानीने. आता सांगू का पंचाला? लय नग बोलू. जा हुडक तिकडं. हा बाळू आणि हिता वय अरे वय काय बाबळीच्या काट्यावर झोपला आहे तो. खोळा आहे त्यो. खुला असला म्हणजे का काटा टोचणार नाही का? ते खरं आहे. बाळू हे बाळू बाळप्पा हे बाळप्पा झोपलाय त्यो. बाळ्या हे बाळ्या. अरे तुझं लगीन मोडलं काय रे तात्या? तुला काय करायचं रे माझ्या लग्नाचं? तुझ्या बाचं रान आहे का हे? तू वाकड्यातच बोलणार आणि वाकड्यातच शिरणार. हाव आहे मला. जा मग घरला. तुला काट टोचत नाही का रे? इथं झोपून तर बघ. आटे तिथं पडून तर बघ. अरे बाबळीचे काटे आहेत. कोणतरी आणून टाकले ह्याने गोळा केला आणि झोपला त्याच्यावर. मी झोपलो तर मला वैद्याकडे न्यावं लागल. कापसावानी मऊ आहे. असं बघतोच. बघ बघ. उचल. अरे उचल मला कोणतरी. अरे उचला रे. अवा मी काय म्हणते, बाळू घावल की असा इकडे तिकडे नाही जायचा त्यो. ते मला बी ठाव आहे, पण त्यानं काय गोंधळ घातला नाही म्हणजे मिळवलं. हे असं का होतंय तेच कळत नाही बघा. मी आता कटाळून गेलो बघ या बाळ्याला. समधी कामं धामं सोडायची आणि त्याच्या मागं धावायचं हेच चालू आहे बघ. हवं मी समजावून सांगितलं आहे त्याला. आता पुण्यांदा असं नाही करायचा त्यो. त्याला हुडकाय चाललो आहे, कळलंच की. सुंदरा एक सांगतो, काहीतरी करायला पाहिजे. कधी पातूर हे असं चालणार? हवं सुधरल होत्यो. कधी असं वाटतं मार मार मारावं त्याला. हवा पर का ठाव नाही. पोरा आला का मारावंच वाटत नाही. देवगुणी हाय व पोर. आणि तसं बी सवतावून कुणाला त्रास देतोय का? तुला हायच त्याचं कौतिक. तसं नाही व. आता सत्यवाचन त्याचं बी पटत नाही. पण लहान पोर आहेत म्हणून मी बी ध्यान देत नाही. पण एकमेकांचं ऐकूनच घेत नाहीत ते बी. अरे तू सोडवून कोणाशी पटतं त्याचं सांग की. उगाच आपलं काहीतरी आणि आता त्या पंचाच्या लेखाशी कशा बैतंटा करायचं? अहो जावय बापू. अहो येताय ना व का जाऊ मोर? येतच होतो. गंगीन थोडं खाया दिलं, खात होतो. मग येताय का जाऊ म्या? ये घ्या लागली चालू. चला. काय मिळालं बाळाला बी सत्यवाला रडवून? आता गप गुमान घरला यायचं का नाही? हा भीमा आला तसा. जावय बापू भ्याला असेल तुम्हाला मी वडील म्हणून. अहो तू मसनी कसला बेत होत्यो? अख्ख्या गावाला बेपान दाखवितो. हे म्हणतात हे बी खरंच आहे म्हणा. आता एवढ्या उन्हाच्या कारात कुठं हुडकायचं त्याला? मायप्पा मायप्पा. अरे देवा आलाच का येऊ? बरं झालं तात्या तू आला. आमच्या बाळूला पाहिलं का कुठं? निस्ता पाहिला नाही. या असा खांद्या पोस्टर हात जोडून आलो म्या. का रे बाबा काय झालं? अरे या येळेला पार कहर केला त्याने. अरे देवा आता काय केलं बाळानं? तात्या सांग की काय झालंय ते. अहो बाबळीचे काटे कुठे असं गोळा करून त्याच्यावर थिर झोपलाय तो. अगं बाबो झोपलाय म्हणल्यावर माझ्या अंगावर काटाच आला. कुठं हाय कुठं त्यो? हा ते तिकडं माळाच्या वरच्या अंगाला. पर काट्यावर कुणी कसं झोपल? कसं झोपल? नुसते बोरीचे काटे नाही, बाबळीचे काटे. एवढा काटे. म्हणजे
बाळाचं अंग रक्तानं माखलं असणार, त्याला वैद्य घेऊन जायला लागणार. चला. म्हणजे पुन्हा सासूबाई रडणारच. नाही नाही, त्याला काय बी नाही झालं. हा हा बरं झालं तू सांगितलं ते. बरं तात्या, जातो आम्ही. चला. कामच आहे माझं, इकडचं तिकडं तिकडचं इकडं करायचं. मी समध्यांची काम करतो, पण माझंच काम कोण करेना. ए हे तिकडं, त्याला पंचाला गुळ लावला, हातात पाणी लावतो. अरे हळू कर की रे, आधीच काट्यामुळे माझा पाय दुखावला गेला, आता तू माझा हात पण मोडून ठेवतोस की काय रे? अय्यो केवढा मोठा काटा होता. बरं झाले तात्याने वेळीच उपचार केले ते, नाही तर केवढं महागात पडलं असतं रे महालिंगराया. अय्यो उपचार, उपचाराच्या नावाखाली त्याने दिला किंवा मला गुळाचा चटका. बघतो बघा त्या पोपटाला. पण आपल्याला नीट बघून चालता येत नाही का म्हणते मी. आता पायात काटा मोडायला काय लहान पोर की काय तुम्ही. अय्यो वैजंता, तुमच्या पुढे आम्ही लहान मुलच की. काटा 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 काटा. अरे थांब थांब थांब, माहित तूच काटा काढला ते. अहो आता बघायला समजा गाव येणार. अय्यो तात्या, अरे गावचा पंच मी, मला बरे नाही म्हटल्यावर गाव जमा होणारच की रे. नाही तुम्हासनी नाही, त्या बाळ्याला बघायला समजा गाव जाणार आता. आता असे काय केले परत त्या बाळ्याने. अहो तो बाबळीच्या काट्यावर झोपला आहे. अय्यो काही बोलू नकोस रे त्या. अहो छोटे मालक, एका काट्यावर नाही, असे बाबळीचे समजे काटे कुठे गोळा केले त्याने, आणि त्याच्यावर असा झोपला तो बाळू. अय्यो काट्यावर झोपला. हा अय्यो एक काटा लागला पायात तर फाटून हातात आला किंवा माझा पाय. अय्यो काट्यावर झोपला. वय पण माझ्या डोळ्याने पाहिलं म्या. आता गावाला बोलायला परत एक विषय मिळाला म्हणते मी. अय्यो जाऊ दे, बघू नंतर. यो नंतर काय, आताच चला. काय प्रकार तो जाऊन बघू, आणि काय प्रकार तो तिथेच दाबून टाकू. हा उठा. वाट बघतीयस ना बाळूची. वय किती दिवस चालणार हे. अगं पण त्यानं काय केलं आहे का? म्हणजे सत्यावानं सांगितलं तरी तुझा भरोसा नाही वय. तसं नवं, आता तो पंचचा लेक तिथं आला आणि तंटा झाला, तर बाळूची काय चूक आहे? आय हेच चुकतंय तुझं. किती वेळा पदराआड घेशील त्याला, तुझ्यामुळे कोणाचं भ्या नाही राहिलं त्याला. तू मासनी त्याचे दोष दिसतात आणि मला दिसत नाहीत वय. अगं पण म्या जर त्याच्या पाठीशी उभी राहिले नाही तर कुणी बी जगू द्यायचं नाही त्याला. अगं पण अख्ख्या गावात एकच पोरगा आहे का, दुसऱ्या कोणाचं नाव का नाही निघत, बाळाचंच का निघतंय. आता काय करू मग? नाही, तो आल्यावर त्याला सरपण घेऊन फोडून काढते, म्हणजे तुझं समाधान होईल. ते काय बी कर, पर धाक असला पाहिजे त्याला. शाळेत जात नाही, घरात थांबत नाही, गावाला त्रास देतो. कुठवर चालणार हे. गंगे, अगं भन आहेस नव त्याची, तरी बी भाऊ डोळ्यात खूपतोय वय तुझ्या. खूपच नाही, बरे असंच चालू राहिलं तर एक दिवस विपरीत घडायचं, म्हणून सांगते म्या. काय बी विपरीत घडत नाही. माझ्या बाळूचं समद भलंच होईल. आय एक विचारू का, तुला असं वाटत नाही ना का बाळू चिमित्कार करतोय म्हणून. मला एवढं ठावा हाय, माझा बाळू खरा हाय, आणि कुणी बी त्याच्या पाठीशी उभं नाही राहिलं तरी म्या हाय.
हे काय जी मायप्पा अरे तेच बघाय आलो आहे. ते बाळू, अरे डोळे मिटून काय बघतोय? नाग आहे डोक्यावर. नाग कुठं? ह्या झाडावर आहे काय? तुम्ही त्याचं काय ऐकताय बाळ्या? अरे हे काय आज हा? मी माझ्या गादीवर झोपलो हाय. बाळ्या हे काट आहेत, टोचून घेशील आणि हातपाय सुचत्याल. काटा आहेत ते तुमच्यासाठी, माझ्यासाठी कापूस आहे. तुम्हाला जे टोचतंय ते मला नाही टोचत. सुरू झालं याचं रामायण. पण याला काट टोचत कसं नाही मायप्पा? हे मातूर खरं आहे. हेच मला बी कळ ना. घरी गेल्यावर बसल वरडत. ए बाया, अरे इकडे ये. सासूबाईंना काय यावं, मग काय खरं नाही तुझं. ती पाठीशी घालत्या म्हणून तर त्याच हे चाललंय. बाळ्या अरे ये इकडं, चल घरला. येत तुम्हाला समजा गाव गोळा झाल्यावर येणार आहेस का? इथं कोण येतं या, त्यांच्याकडे बघत बी नाही म्या. म्या जाऊ का मोर? समजा काट टाकून ठेवल्यात कार्ट्यानं. थांबा इथंच. बाळ्या बाहेर ये, नाही तर म्या येतो तिथं. माझ्याकडे दुधाचा सागर आहे. जवळ येताल तर बुडून जाताल. असं असं नका जाऊ. यो स्वतःला विष्णू समजतो काय? यो काही म्हण आणि तुम्ही त्याचं ऐकणार होय? काय करावं या खोळ्याचं? अय दादू, तुला माहिती का बाळ्यानं काय केलं? नाही पा. अरे असे बाबळीच्या काट्या कुट्यावर झोपलाय तो बाळ्या. कुठं? गावाच्या बाहेर वरच्या अंगाला. असं होय. का कीर्तन सांगतो काय मी? हा, जा सांग समद्यासनी. होय येतो येतो. ए दादू, कुठेही जायचं नाही बघा. थांब इथे यायचं. ए तात्या, आता सगळा गाव गोळा करतोस की काय? मला वाटलं तुम्ही स्वतः तिकडे चालले म्हणल्यावर सांगाव समद्यासनी. ए तात्या, तू आमच्या बाजूने आहेस की त्या बाळूच्या रे? तुमच्याच बाजूने. होय ना, मग त्या बाळ्यासाठी सगळा गाव कशाला गोळा करतोयस म्हणते मी. असं म्हणताय होय? राहिलं. ए दादू, घरी जाण झोपून राहा. सांगू नको कोणाला काही. तात्या, तू काय करतोस ते आम्हाला कळतं सगळं. अरे सगळा गाव जर गोळा झाला तर डोक्यावर घेतील की रे त्या बाळ्याला. अरे ते ध्यानातच नाही आलं माझ्या. अरे चला की रे, उचला की रे पालखी. उन्हात पालखी ठेवून मला मारता की काय रे? अप्पा, मला चालायचा खूप कंटाळा आला आहे. अय्यो गुंडू, आता चल पटापट. त्यांचा पाय दुखतोय ना म्हणून पालखी इथं बसलेत ते. चल. ए, चला की रे, मला पण बघायचंय नेमकं काय केलंय त्या बाळूने. उचला की रे. दमन दमन. बाळ्या इथं काट उपसत बसायला येळ नाही माझ्याकडं. बाहेर ये. येतो म्या, पण आता नाही. बघा 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 कसा झोपलाय. हे काय बघतोय मी? मी म्हणलं होतं तसंच आहे ना व? हा बाळू तर खरंच झोपला की हो काट्यात अप्पा. म्या घेऊन चाललो आहे त्याला घरला. थांब की रे मय्यप्पा, जरा नीट बघू दे की रे. अयो, याला काहीच कसे होत नाही म्हणतो मी. सगळा गाव गोळा व्हावा म्हणून करतोय बघा सगळं बाळ्या. अय्यो, म्हणजे सगळा गाव जमा होणार आणि बघणार आणि म्हणणार अय्यो चमत्कार 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 चमत्कार. काय रे मयप्पा? आम्हाला काय करायचं आहे गाव गोळा करून? अय्यो तसंच की हो. आधी गाव गोळा करायचा, मग आपल्या मुलाचं कौतुक करायचं म्हणून चाललंय तुमचं सगळं नाटक. ए बाळा, ये बाहेर. तू बी ये इथं, म्हणजे तुझ्या पोटात हवा बाहेर निघल.
अय्यो तात्या, त्याला पण सांगा त्या काट्यात जाऊन झोपायला. काट्यात जाऊन बसावं लागतंय बघ. मग विचार कर, कुठे 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 टोचतील काटे. चुकलं पंच पंच. पुण्यांदा नाही हसणार. तुमची आण घेऊन सांगतो, पुण्यांदा नाही हसणार. तात्या अं? माझ्या मुलाला हसतो असं? थांब, तुझ्या ना ध्यानात राहिलं पाहिजे. चल जा जा त्या काट्यावर. नाही नाही. चल की रे. जा की रे अजून पुढे. मारिता का काय? जा पुढे आता. छोट मालक आता नाही हसणार. चूक झाली चूक झाली. बाळ्या, अरे उठ आणि चाल घरला. अय्यो हे काहीतरी चेटूक बघा. अय्यो हे तर चेटूक बघा. कसलं चेटूक? अंगाला झाडपाला लावलेला असणार त्याने. ए बाया, अरे इकडे ये, नाही तर मारला मायाप्पा तुला. तुम्ही जावा समधी आपापल्या घरला. ए थांब, बाळू बाळू बघू. काय बी नाही झालं याला. चाल. ए निघा, तुमचं काय काम आहे? सुट्टा घरला. अय्यो तुम्ही काय बघत बसला आता नुसते? काहीतरी करा पंच. अयो काय झालं रे तात्या? ते काटा टोचलेला केवढं दुखते ते. अय्यो चल की रे वाड्यावर. तुला पण देतो बघ गुळाचा गोड चटका. नाही नाही दुखत नाही आता काही. नाही दुखत नाही. मी पण देणार ह्याला चटके. अय्यो दे की रे गुंडप्पा. तुमची बडबड बंद करा म्हणते मी. त्या मयप्पाकडे पाहिले का? अय्यो त्याच्याकडे काय बघायचंय? त्याला काय लागले की काय हो? सोने म्हणतोय मी. साधा नमस्कार पण केला नाही बघा त्याने. आणि माझ्याकडे तर त्यांनी बघितलं सुद्धा नाही. विचार करा पंच, विचार करा. ते काय नाही, आत्ताच्या आत्ता देवप्पाकडे चला म्हणते मी. अय्यो त्यांच्याकडे जाऊन काय करायचंय आता? ते काय करणार? आता हे सगळं घडलेलं त्यांच्या कानावर जायला नको का म्हणते मी. आज त्या बाळ्याने काट्यावर झोपून दाखवले. उद्या अजून काहीतरी करून दाखवणार आणि मग सगळा गाव त्याच्याच पाया पडणार. मग आपण काय करायचे म्हणते मी. अय्यो तरी पण आत्ता जायला नको बघा म्हणतो मी. तुम्ही माझं ऐकणार आहात की नाही? चला. ए चल रे.